नमस्कार मित्रांनो, मी नागसेन धाडसे. कॉकरोच जनता पार्टी. हो, बरोबर ऐकलंय. कॉकरोच जनता पार्टी या नावाचा पक्ष उदयास आलेला आहे आणि त्याचे संस्थापक आहेत अभिजित दिपके. आणि ज्यांच्या प्रेरणेतून हा पक्षाची स्थापना झालेली आहे ते प्रेरणास्रोत आहेत आपल्या देशाचे माननीय सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या प्रेरणेतूनच या पक्षाची स्थापना झालेली आहे. हो मित्रांनो, थोडं आपल्याला नवल वाटेल, परंतु 15 मे रोजी आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी देशातील बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर देशातील सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी किंवा त्यांच्यावर ताशेरे ओढण्याऐवजी देशातील बेरोजगार तरुणांनाच झुरळ अर्थात कॉकरोच म्हणून संबोधले आणि तुच्छतेने त्यांचा जो काय म्हणू आपण त्यांनी जो त्यांच्या जागरूकता आहे, जे उच्च शिक्षित तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी त्यांच्या अधिकाराशी संबंधित जे काही निदर्शनं करत असतील किंवा आपल्या व्यथा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मांडत असतील तर ते कसं गैरप्रकार आहे, कसं चुकीचं आहे असं वक्तव्य मोठ्या पदावर देशाच्या कायद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वाच्या पदावर विराजमान असलेल्या न्यायाधीशांनी देणे हे कितपत योग्य आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच. मुळात भारतीय राज्यघटनेच्या म्हणजे संविधानाच्या कलम 50 च्या आपला फंडामेंटल राईट आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं ज्याच्याकडून संविधानाच्या तरतुदी, संविधानामध्ये संशोधन हे ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली होत असते त्याच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर या मूलभूत अधिकाराच्या बद्दल जर दांभिकपणे बोलत असतील तर हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि याच दुःखातून, याच वेदनेतून देशातील बेरोजगार तरुणांची संकल्पना मांडण्यासाठी एका आपल्या महाराष्ट्राच्या जो संभाजीनगर येथील तरुण आहे ज्याचं नाव आहे अभिजित दिपके यांनी या पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाची स्थापना नेमकी कशासाठी तर एक या व्यवस्थेने ज्या लोकांना तुच्छ समजलेले आहे, केवळ निवडणुकीपुरतंच ज्यांना मतदार राजा म्हणून संबोधले जाते आणि बाकी दिवशी सगळ्या जबाबदाऱ्या, सगळ्या शिस्ती किंवा कायदे हे ज्या सर्वसामान्य नागरिकांवर लादल्या जातात त्यांच्या विषयी हे मांडलेलं आहे. त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा हा अभिजित दिपके कोण आणि त्याचे काय शिक्षण केलेलं आहे याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. अभिजित दिपके हा संभाजीनगर येथील आहे. त्याने पुणे येथे पत्रकारितेमध्ये आपली पदवी पूर्ण केली होती. पत्रकारितेमध्ये पदवी पूर्ण कंप्लीट केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील नामांकित बॉस्टन या विद्यापीठामध्ये त्याने उच्च शिक्षण घेतले. त्याच्यामध्ये त्याने पब्लिक रिलेशन या विषयामध्ये मास्टर केलेलं आहे. त्यासोबतच हा उच्च शिक्षित तरुण रणनीतिकार म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्याचा परिचय समोर आलेला आहे. आम आदमी पार्टी या पक्षाच्या 2023 ते 25 या कालावधीमध्ये त्याने रणनीतिकार म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळे या तरुणाने देशातील तमाम बेरोजगार तरुणांची एक मुहूर्तमेढ रोवून एक या सिस्टीमलाच संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून तर केलेला नाही ना. आपल्याला काय याबद्दल वाटते? आपले मत नक्की नोंदवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.